नमस्कार. घराच्या प्रवेशद्वाराजवळ पाय पुसणे ठेवलेले असते. घरात प्रवेश करण्याआधी चपलाही घराबाहेर काढतो. पाय पुसून घरात प्रवेश करणे अपेक्षित असते. या पाय पुसण्यामुळे घरात केवळ धुळीला, घाणीला प्रतिबंध होत असं नाही, तर त्यामुळे घराबाहेरची नकारात्मक ऊर्जाही घरात प्रवेश करण्याची प्रतिबंध होते. पूर्वीच्या काळी बाहेरून येण्यासाठी अंगणात पाय धुण्याची व्यवस्था असायची. आजही मंदिरात जाताना पाय धुवून आत प्रवेश करा अशी सूचनाही आढळते. या सूचनेचा संबंध केवळ स्वच्छतेशी नाही, तर मानसिक आरोग्याशी देखील आहे. घराबाहेर आपण नानाविध अनुभव घेतो. त्यात राग, लोभ, क्रोध, द्वेष भावना अधिक असते. या भावनांसह घरात प्रवेश केलेला असतो. घरचे वातावरण गढूळ होऊ शकते. म्हणून प्रवेश करताना पायावर पाणी घेतल्याने थेट मेंदूपर्यंत संवेदना पोहोचतात आणि मनातील भावभावनांवर नियंत्रण मिळवून घरात प्रवेश केला जात असे. त्यामुळे घराची आणि मनाची स्वच्छता अबाधित राहत असे. मात्र आताच्या वसाहती अंगण आणि अशी व्यवस्था ठेवणे कठीण, म्हणून त्याला पर्याय असतो. पायपुसणीचा दिसायला केवळ कापडाचा तुकडा असेल. हे फडके आपले भाग्यही कसे पालटते ते पाहूया. घराच्या मुख्य दरवाजाशी अंतरलेले पाय पुसणे हलक्या हिरव्या रंगाचे असावे, मात्र काळ्या किंवा गडद रंगाचेही असू नये. रंग पाहून घरात प्रवेश करताना मन प्रफुल्लही झाले पाहिजे. यासाठी फिकट रंगाचा वापर करावा. पाय पुसणे वरचेवर बदलावे. तसेच करणे आरोग्याच्या आणि वास्तूच्या दृष्टीने हिताचेच असते. तसेच त्यामुळे नकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही आणि घरात येणाऱ्या लक्ष्मीलाही अडथळा निर्माण होत नाही. घरातील नकारात्मक शक्तीचा नाश करण्यासाठी पाय पुसण्याखाली तुरटी ठेवावी. तुरटी पाण्यात फिरवलेली असतात. जसे पाणी शुद्ध होते, तसे पाय पुसणे देखील तुरटी ठेवली असता त्यातील घरातील वातावरण स्वच्छ, शांत आणि सकारात्मक राहते. त्यामुळे घरात येणाऱ्या मिळकतीचा अर्थात पैशाचा योग्य विनिमय होतो आणि घरात पैसाही टिकतो. कुटुंबातील कलह दूर करण्यासाठी कापराच्या वड्या कापडात बांधून पायपुसणीच्या खाली ठेवा. कापरामुळे वातावरण शुद्ध होते, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील कलहही मिटतात. ज्या घरात कलह कमी होतो तिथे लक्ष्मी दीर्घकाळ मुक्काम करते. घराचा उंबरठा तुटलेला असेल तर तो ताबडतोब दुरुस्त करावा. त्याला भेग पडलेली असणे अशुभ मानले जाते. उंबरठा सुयोग्य स्थितीत असावा आणि त्याला त्यातूनच आयताकृती पायपुसणेही टाकावे असे वास्तुशास्त्र सांगते. या छोट्याशा पण उपयुक्त टिप्स केल्या असताच आर्थिक गणितही सुधारतील आणि वास्तू आनंदी होईल हे नक्की. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.